खोडव्या पिकाला ही 4 औषध सोडायची, डायरेक्ट बुंदा फुटणार, मुळ्या तर पांढऱ्या शिपट चालणार आणि प्लॉटला काळोखी जी येणार की नादच करायचं नाही. तर ती औषध कुठलीही दी सांगतो की तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, खोडव्याची आपली खाणणी झाली, एक 10-12 दिवस गॅप द्यायचा, त्याला आपलं मटेरियल घेऊन द्यायचं आणि 10-12 दिवसानं त्याला सगळ्यात महत्त्वाचा डोस असतो, त्याची मुळी चालली पाहिजे ती. तर आज आपण एकराचं प्रमाण सगळं सांगत आहे, व्हिडिओ नीट ऐका. एकरात सगळ्यात पहिल्यांदा आपण हुमिक 1 लिटर घेतलेलं आहे. आता हुमिक वतलं की दुसरं महत्त्वाचं काम आहे आपल्याला, ती आहे 0050. आता 0050 आपण इथं 4 किलो घेतले, चांगलं इरगळून घ्यायचं आणि मग बॅलरमध्ये वतायचं. 0050 वतलं की आपण दुसरं घेतलं इथं 1261. आता 1261 किती घ्यायचं, 1261 बी आपण इथं 4 किलो घेतलेलं आहे. ही बी चांगलं इरगळायचं आणि मग बॅलरमध्ये वतायचं. हातबीत घालू नका, औषधं खतरनाक आहे ती. आता मला घालायची सवय, मी बी बंद केलंय. आता चौथा आपण जे घेतलाय ती युरिया आहे. आता युरिया आपण इथं 4 किलो घेतलेला आहे आणि डायरेक्ट बॅलरमध्ये वतलाय. कारण की काय झालंय, बॅरल लय फुल भरलाय आणि चांगला इरगळून घ्यायचा. युरिया ही खोडव्या पिकाला मापात द्यायचा, कारण जास्त वर लावायचं नाही, मापात पाप करायचं नाही. लय वर गेलं की लय राडा होतोय, बदाबद झाडं पडती ती. मग परत काय करायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं, 1-2 मिनिटं हलवायचं आणि द्यायचं ड्रिपनं सोडून. आणि सोडल्यानंतर जे आहे ती मोटर एक 5 मिनिटं चालू ठेवायची आणि नंतर बंद करून टाकायची. परत सोडायचं नाही अजिबात पाणी. आणि जाता का नाही ती चेक करा, नाही तर लोकांच्या रानात जायचं कुठं पाय फुटला असेल तर.